एवढा घाण किस्सा झालाय ना मित्रांनो आता आमच्यासोबत. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात मित्रांनो गाडीमधनं होते. ॲक्च्युली सकाळ केव्हाचीच झाली, किती वाजले आता 11:15 वाजले मित्रांनो. आणि आता मी, भूषण आणि काका अजून आले नाही, चाललो आहे बाहेर. आज दुपारून लग्नाला पण जायचं आहे मित्रांनो. छकुलीच्या म्हणजे आमच्या मावशीच्या मुलगीचं नाव छकुली मित्रांनो, तिचं लग्न आहे मित्रांनो. आता घरी आलो आहे मी. तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर लॅपटॉपवर काम करतो आहे. लॅपटॉप आपला बा किती स्लो चालू झाला, तर झाला फायनली चालू तो. पेंडिंग कशी मित्रांनो ही आणि ही भूषणचं काम आहे ॲक्च्युली. थोड्या वेळानं लग्नाचं झालं मित्रांनो, पण आधी जेवण करू ना. आणि आज आपल्या घरी मच्छीची भाजी आलाच नाही रात्रीचं काय. ओके मित्रांनो, मी आता झालो रेडी. आणि हे बघा काका पण. हा आम्ही चाललो आता लग्नाला. तर मित्रांनो हे बघा माझी तयारी झाली. अजून एकदा सांगतो मी तुम्हाला. आणि आता रवी दिसतोय काय बा, रवी आणि मी चाललो आहे रावेरला पण हळद आहे मित्रांनो. तिथं आम्ही आधी हळदवर चाललो आहे आणि नंतर रावेरवरनं सावद्याला जाऊ लग्नाला. एवढा घाण किस्सा झालाय ना मित्रांनो आता आमच्यासोबत. आम्ही ना धड आता हळदीवर जाऊ शकतो ना लग्नाला. मीन्स मे बी पॉसिबल झालं तर जाऊ आम्ही लवकर सावकार, पण मला नाही वाटत की आता शक्य आहे आमचं लवकर कुठे जाणं. कारण आम्ही ना रावेरपासनं अजून किती किलोमीटर आहे आपण रावेरहून अजून 15 आहे. रावेर अजून मित्रांनो 20 किलोमीटर आहे. आणि आपली गाडी बंद पडली आहे परत. पल्सर मित्रांनो आपली, जिला मी आणणार नव्हतो. तेव्हा पल्सर अर्ध्या रस्त्यात बंद पडली आहे. हा रवी आणि हा रस्ता पहा. आणि आपली पल्सर दिसते का तुम्हाला पल्सर. थोडीफार घेऊन जाऊ आपण धीरे धीरे येईल. काहीतरी प्रयत्न करण्यास पडी, नाही तर मग तर लग्न बी इकडेच लागेल ना, हळद बी इथंच लागेल मग मित्रांनो. असं बी होऊ शकते. एक काहीतरी कॅन्सल करावं लागेल मित्रांनो आम्हाला. एक तर हळद कॅन्सल करणे आली, एक तर लग्न. हळद कॅन्सल करू आपण. हां नाही इकडून गाडी नाही, आपल्या तिकडे गॅरेज नाही. आपल्याला गॅरेज रावरलाच भेटू शकते ना. इकडे गॅरेज नाही आहे आणि इकडे कुठे रस्त्यात बंद पडली तर परत प्रॉब्लेम होऊन जाते. साईडला एक ऑप्शन आहे मित्रांनो आमच्याकडे. इथून जर का आम्ही शॉर्टकट 10 किलोमीटर गेले तर तिकडे समाधान येऊ शकतो. हे गाडी घ्यायला त्याची गाडी देऊ शकतो तो आम्हाला. ओके मित्रांनो, आम्ही आता पर्याय असा काढला आहे, आम्ही हळूहळू रावेरला जाणार आहे. समाधान डायरेक्ट रावेरला येतो आहे, कारण तिकडे गॅरेज नाही आहे चांगले, रावेरलेच गॅरेज आहे चांगले. चला मग आता बघू किती वाजता आम्हाला रावेरला जायला. तर इथं आली मित्रांनो, इथपर्यंत गाडी आता रावेरपर्यंत. इथं जवळच एक गॅरेज आहे. मी माझ्या मित्राला कॉल केला होता, मी त्याने सांगितलं मला गॅरेज आहे जवळ म्हणून. गाडी लावली मित्रांनो आता इथे गॅरेजवर. ओके मित्रांनो, आता मी पल्सर लावली आपली गॅरेजवर. समाधान आहे तिथं गाडीजवळ आपल्या. आणि आता आम्ही समाधानची गाडी घेऊन चाललो आहे सावद्याला, मावशीच्या मुलीच्या लग्नाला. आता इथली रावेरची हळद आम्ही स्किप केली, तिथं उद्या डायरेक्ट लग्नाला येऊ आता. फायनली लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आहे आम्ही आता.
ओके मित्रांनो, तर आता रूममध्ये आलो आहे मी माझ्या. लग्नावरून आम्ही आलो मित्रांनो, मला वाटते 10-10:30 वाजता आलो लग्नावरनं. आजचा जो दिवस आहे ना मित्रांनो, माझ्या आयुष्यातला सगळ्यात बोगस दिवस. बोगस खराब नाही, बोगस दिवस. कारण खराब दिवस तर आपले चालूच आहे. अरे वा, गाडीने इतका धोका दिला मित्रांनो, हळदला जाताना आलाय मला लय. ह्या म्हणजे उद्या तर लग्नात जाईनच मी तिथं, पण ॲक्च्युली मला हळदला पण जायचं होतं. काय सांगू आता, पण नाही जमलं आता बाईक खराब झाल्यामुळे. बाईक तर अजून रावेरमध्येच आहे मित्रांनो. संध्याकाळपर्यंत बाईकचं काही काम झालं नाही, तर मग समाधान आहे ना, ज्याची गाडी आम्ही घेऊन गेलो होतो, रवीचा साला, तो बिचारा रिक्षाने गेला होता मग घरी त्याच्या. गाडीनं आज पूर्ण प्लॅन चौपट केले. आता मला पण काय झालं काय माहिती, मी पल्सरच घेतली, दुसरी गाडी नाही घेतली. दुसरी गाडी बी होती ना आपल्याकडे TVS, ते घ्यायला पाहिजे होती. पण असं आता जे झालं ते झालं. काही आपल्या हातात नसते, सगळं नशिबाचा खेळ आहे. आजकाल नशिबाच्या गोष्टीकडे लागून गेलो मी बी. पण काही असो, जर का तुम्हाला आता ब्लॉग काहीच झाला नाही विशेष म्हणजे आज तर, आज तर ब्लॉग काहीच झाला नाही, तरी पण तुम्हाला जर का आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.